होतं ना, कोणी येऊ नको येऊ, पण संजय दादा येईलच म्हटलं मला सोडवायला. माझ्या 100% गॅरंटी होती. हां, बाकी गावात काय हालचाल? गावाचं काय विचारू नका म्हटलं. लय अवघड लय अवघड. शगनराव तुम्ही बोलले तसंच झालं. हां, शांतारामने बरोबर तुमचा पत्ता कट केला. हां, आणि स्वतः डेअरी घशात घालून घेतली ना. मग डेअरी ओपनिंग करायला राहिले ते. बोललो होतो का नाही संजय राव, तुम्हाला बोललो होतो म्हटलं मी. मला 100% डाऊटच होता. अरे शांताराम लय चालू कांडी आहे, याचा काहीतरी स्वार्थ असायलाच पाहिजे म्हटलं याच्या मागं. आता त्या दुधाची चोरी तर आपण केली ना, आता त्याने कसं काय कांड केला बरं? तुम्हाला विचारलं का म्हटलं आम्ही? मग काल मध्ये बोलून राहिले तुम्ही? हां, ते ते आपलं आपलं म्हणलं सांगावं. तुम्हाला विसर पडला असेल बा. छगनराव तिकडे कुठं लक्ष देत आहे? मी काय म्हणते आता, इथून पुढं करायचं काय म्हटलं? हां, आता मग नाईलाजाने मला तिथून दूध कलेक्शन करावं लागेल. अरे पुढं पुढं म्हटलं चांगलं चांगलं पुढाऱ्यानं झोपवलं आहे छगनरावने. शांताराम काय चीज आहे? बघा ना मी काय करतो ते. अरे राबा बरं झालं म्हटलं तुम्ही भेटले. ते शांतारामचा काही कॉल वगैरे लागत नव्हता. हां तर म्हटलं त्याला सांगून द्या. ते आपला डेअरी ऑफिसरचा ना फोन आलता. हां तर ते बोलले की ओपनिंग बिपनिंगला टायमिंग व्यवस्थित सांगा, डेट वगैरे फिक्स करा म्हणे. तर ते साहेब पण येणार आहे डेअरीच्या ओपनिंगला. अच्छा हो का, साहेब पण येणार आहे का? बरं बरं बरं, ठीक आहे, सांगतो मी शांतारामला. आता साहेब आल्यावर म्हटल्यावर थोडा मोठा कार्यक्रम करावा लागेल नाही का? हा आहे आपल्या पद्धतीने, पण उद्घाटन वगैरे त्यांच्या हाताने करून घेऊ. कशाला विनाकारण परत नाही का असं. म्हणजे काय त्यांचा आला कॉल तर मग सांगून द्यावा. आता त्या अशा वेळेस कॉल करतात म्हणजे समजून घ्यायचं आपण. हां थोडीफार म्हटले सोयीपाणी करून द्यायची त्यांची. असं शेवटी आपलाच प्रॉफिट होणार आहे, नंतर आपल्याला जास्त ऑर्डर भेटेल. नाही सांगतो मी त्याला, सांगतो ठीक आहे. काय राव तुम्ही पण 6,000 रुपये, 6,000 रुपये भाडं जास्त झालं की मग. हां, आणि आता खेडागावच्या मनाने काहीतरी कमी करायला पाहिजे. 6,000 रुपये नाही सोबत एवढं, माहिती काय? अरे शांताराम, म्हणायला आपलं खेडेगाव आहे म्हटलं. हां, पंचकृषीतलं गाव आहे आपलं. 5 गाव मिळून एक गाव. मग छोटं आहे का? आणि त्यात तू जागा बघ ना. हां, आपल्या गाडीची जागा बघ केवढी मोठी आहे. 2 गाड्यांची एकच गाडा आहे मोठा. आणि बरं तुला मोक्याची जागा आहे. हां, अरे इथं बघ तू म्हटलं डेअरी आसपास कुठे डेअरी नाही काही नाही. यार तुला लय धंदा चालेल म्हटलं. हां, नुसतं दूध कलेक्शनच नाही तर सगळं तू काय बाकीचं टाकशील ना, खाण्यापिण्याचं ते सुद्धा चालेल म्हटलं इथं बघ. नाही आम्ही कुठं म्हणतोय गाळा छोटा आहे असं. गाळा मोठा आहे ना, आम्हाला माहिती आहे ना. मग बघितलं आहे मी बी, गाडा मोठा आहे असं. हां, पण तरी बी 6,000 रुपये थोडं जास्तच होता. हां, आता तुमचं बी राहू द्या, शांताराम भाऊचं बी राहू द्या. एक काम करा, 4,000 रुपये देऊन द्या. शांताराम भाऊ 4,000 रुपये बरोबर आहे म्हटलं. देऊन द्या, 4,000 मध्ये व्यवस्थित होते. नाही हो, 4,000 काय परवडतं काय मग? हां, गाळा केवढा मोठा आहे माझा. इथं माझा व्यवसाय व्यवस्थित चालायचा. पण उगाच ते पोरगं म्हणून राहिलं पुण्याला या पप्पा पुण्याला, म्हणून आता काय होत नाही आता वयामानाने. म्हणून म्हटलं जावा पुण्याला. त्याच्यामुळे ना ते भारी जागा आहे. हां, इथं धंदा लय जोरात होतो म्हटलं. असं द्या, मी काय म्हणतो, आमची बी सुरुवात आहे म्हटलं. हां, आता जसं जसं धंदा वाढत जाईल तसं आम्ही वाढून देऊ ना. आता काही लगेच 4,000 रुपये दिले म्हणजे 4,000 रुपये राहणार असं थोडी नाही. हां, धंदा वाढला का ते वाढून घ्या. हां, आता चालू कसं राहू द्या. आता मी त्याचं कसं आहे, गरीबाचं आहे. हां, कुठंतरी सुरुवात करतोय तो पण. ठीक आहे, 4,500 रुपये देऊन द्या. पण आता 4,500चे 1 रुपये कमी करू नका म्हटलं. 4,500 रुपये पूर्ण घेईल मी. हां, आणि महिने आपल्याला रेंट पाहिजे. हां, ते तक वगैरे काय करायचं येणार नाही मी पुण्याला राहील. ते मोबाईलवरती पैसे टाकून द्यायचे. हां, बाकी मग तुमचं बघा, साफसफाई वगैरे व्यवस्थित ठेवायचे. आणि हे गाड्याचं पाण्याचं काही टेन्शन नाही आहे. पण तरी बी एकदा काय लागलं लोकलं तर फोन करायचा आपला. हां, नाही काही टेन्शन नाही घ्या त्या बाबतीत तुम्ही. हां, ठीक आहे आम्ही सगळं व्यवस्थित करू. हां, फक्त ते म्हटलं गाड्या ताब्यात कधी देणार नाही तुम्ही आम्हाला? हां, ते महत्वाचं आहे. आणि हे बाकीचं सामान वगैरे ताबा काय, ताबा तुमचं झालं म्हटलं. तुम्ही डिपॉझिट ठेवून द्या, ताबा घेऊन घ्या. त्याला काय एवढं. आणि राहिलं गोष्टी सामान, मी काय म्हणतो शांतराम, असं बी तुझी डेअरी आहे म्हटलं. डेअरी म्हणलं आता काय ते कोणी येईलच ढेप डूप विचारायला दे ना, विकून टाक नाही. काय तुझं कमिशन वगैरे काय ते घेऊन टाकतो. हां, असू दे ठीक आहे शांताराम. हां, विकून टाकू, ते पण विकून टाक. पण हां, देऊन टाक, डिपॉझिट देऊन टाक आता. आणि घे म्हणतात आता गाड्याचा ताबा घे. आज संध्याकाळी वगैरे करू म्हटलं, साफसफाई वगैरे करून घेऊ आणि लागू कामाला. हां, अरे शांतारामची डेअरी म्हटल्यावर तर माझं दूध लागेलच शांतारामला. तेव्हा काय टेन्शन नाही. शांताराम आहे भाऊ, काय टेन्शन नाही. हां, पण बाप तर भाऊ बाकी तुला माहितीच म्हटलं. हां, पेमेंट वगैरे टाईम पाहिजे. आणि ते माप आपल्याला अजिबात आवडत नाही. ते छगनरावकडनं दूध मी याच्यामुळेच काढून घेतलं, तुला तर माहितीच आहे. अरे नाही त्या बाबतीत तू अजिबात टेन्शन करू नको रामलाल. मी काय म्हणतोय, हां, पाप नाही म्हटलं, जे आहे ते आहेच. हां, तुमचं दूध इथं आलं आणि डायरेक्ट तिकडे गेलं असं समजून घ्या. घरची डेअरी म्हटलं आपलं. आणि पेमेंटच्या बाबतीत अजिबात टेन्शन न घ्या. सुरुवातीचा पहिला महिना फक्त कड काढशील. कसं आहे, आता नवीन भांडवल गुंतवणार आहे मी, बाकी तेवढंच. दुसरं काही टेन्शन नाही. पेमेंटच्या बाबतीत काही नाही.
नाही नाही तसं नाही रे, सुरुवातीला कसं आहे, सुरुवातीला प्रत्येकाचं राहतं. आता तू मित्र आहे तर थांबायला काय हरकत नाही, पण तू सांगशील वगैरे, प्रमाण सांगशील, या गोष्टी तर होतील. सगळं सहकार्य करतात. तू आम्हाला सांभाळून घेतलं तर आम्ही तुम्हाला सांभाळून घेऊ, असं असं असतं नाही का. हां बरोबर, ठीक आहे, काय हरकत नाही. कधी कधी म्हणता ओपनिंग कधी आहे डेअरीची? ओपनिंग काय ओपनिंग, 2-3 दिवसातच करून टाकू ना आपण. मग काय आता हे बाकी तुझं फिक्स झालं. हां ते खोंडे वगैरे त्यांचं फिक्स झालं म्हटलं. आता राहिलं काय, आता फक्त तो दामू नावी राहिला आहे, त्याला भेटून देऊ म्हटलं. त्याच्याकडनं घेऊ, एकदाचे कागदपत्र तयार झाली मग ओपनिंग झाली आपली 3-4 दिवसात असं. हां आणि रामलाल भाऊ तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका म्हटलं पेमेंटच्या बाबतीत. मी आहे ना, माझं स्वतःचं दूध लावतोय मी असं, आणि टेन्शन नाही पेमेंटच्या बाबतीत बी. आणि काही गुरांचा चारा वगैरे असेल ना ते बी ठेवणार आहे आपण. हां डेअरीमध्ये ते बी म्हटलं. बाकी मग ते त्याच्यात करून घेऊ आपण असं. नाही चालतंय, काय हरकत नाही. हां 1 तारखेपासून माझं दूध तुमच्याकडे लागेल म्हटलं. हां ते कसं आता 1 तारखेपर्यंत तिकडं त्यांचा काही हिशोब ते मोडून घेतो, आणि मग 1 तारखेपासून आपल्याकडे दूध. मग मला बी कुठं टाईम बघितलं ना तुम्ही, आता एवढा पसारा वाढून ठेवला आहे मी. मला कुठं टाईम भेटतो काय असं असं. ठीक आहे, 1 तारखेपासून येतो म्हटलं मग तुमच्याकडे दूध लावायला. जमतंय म्हटलं, काय हरकत नाही. 1 तारखेपासून या म्हटलं तुम्ही. म्हटलं आता हे मॅम सगळ्यांची जवळपास आता बोलणं झालेलं आहे. तर जवळपास आपलं 70-80% काम झालेलं आहे. आता उरलेल्या कामाची जबाबदारी तुझी. तू पहिल्याच बोललाय ना. ते काय ओपनिंग द्या तुझ्या पद्धतीने कर बाबा, कसं करायचं ते. तुम्ही काय टेन्शन घेता, आहे ना मी सगळं करतो म्हटलं, नका टेन्शन घेऊ. तुम्ही काय टेन्शन न घ्या, सगळं वगैरे व्यवस्थित करतो मी. म्हटलं ते साहेबांचा काही कॉल बिल येणार होता, काही आला नाही वाटतं. म्हणजे काही फिक्स वगैरे आहे की नाही, तुम्ही सगळं गाडा वगैरे बघून तर ठेवलंय. आहे निवडत म्हणायची की मग शाखा तुम्हाला भेटणार नाही ना असं तसं. अरे तसं काय नाही, आबांना पाटील भेटले ते, आपले पोलीस पाटील आहे ना ते, आबांना भेटले ते, तर आबांना सांगत होते हो शांतारामला सांगून द्या बा साहेब येणार स्वतः असं. सगळे कागदपत्रे वगैरे व्यवस्थित झालेलं आहे आपला. ते रे बघू आता काय ते 3-4 दिवसात ओपनिंगचं करू. तर सामान वगैरे व्यवस्थित शेट वगैरे केलं आहे, आता पॅनर वगैरे बनवायला टाकलं आहे. ते मी म्हटलं ते काय असं स्वीटचे आयटम भेटाय म्हणा, ते तुझ्या हाताने बनव. म्हणजे कसं लोकांना चव येऊ दे म्हटलं आपल्या हॉटेलची एकदाची. डेअरीची. एकदाची डेअरीची चव लागली ना मग आपोआप गिऱ्हाईक येते म्हटलं सगळं. नाही मी काय म्हणते, ते पदार्थ वगैरे नंतर बनवा ना, नंतर ठेवा ना. आता कशाला बरं, आता बापला दूध कलेक्शनचे जेवढे येतात तेवढ्याने बघू. एकदमच उडी घेशाल का आता सगळ्याच्यात. मग आता ते दुधाचे पदार्थ बी बनवा, हे पेढे बनवा, परत हे बनवा. का एवढा कुठाना करत बसते मला समजत नाही काय नाही. मग आपलं दूध कलेक्शन करायचं आणि पाठवायचं, ते नंतर बघू ना. गावरान तूप वगैरे तो काय तुम्हाला ते मग पेढे वगैरे काय ठेवायचे असतील ते. तसं नाही, ओपनिंगच्या वेळेस सगळ्यांचा फोकस राहतो. मग आता त्याच वेळेस जर आपण आपले आयटम खाऊ घातले ना तर काय शोभर त्यांच्या जिभेवर ती चव रेंगाळत राहील म्हटलं. आणि अशाने नाव पण काढतं लोक आणि लक्षात राहतं लोकांच्या. आता मधूनच चालू केल्यावर 1-2 गिऱ्हाईक येईल, मग तो सांगेल ते, त्याच्यात लई टाईम जातो. हे कसं सगळे आलेले असतील, फुकटाचं राहिलं तर कोणी बी घेतं आणि खातं असं. बरं आता तुम्ही म्हणताय ते तर बनवू म्हटलं, थोडंफारच बनवू, ते जास्त हे नाही करायचं. थोडंफारच म्हणतोय ना मी कुठं अख्खं गावाला जेवण सांगतोय मग. शांताराम भाऊ चला ना, चला लवकर, आली ना गाडी, आली आता, उतरायचंय सामान वगैरे. अरे हो आलो म्हटलं. म्हणलं शांताराम भाऊ हे मोठं बोगणं कुठं ठेवायचं म्हटलं. ठेव माझ्या डोक्यावर ठेव म्हटलं. अरे काय लका तू, ते का ठेव ना बाजूला. हे बघा शांताराम भाऊ म्हटलं, बाकीच्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आता. व्यवस्थित ठेवल्या मध्ये. राहिल्या गोष्ट तर तुमचं ते बोर्ड, बॅनर वगैरे, डेकोरेशनचं सामान, काउंटर, लाइटिंग वगैरे, हे काय गोष्टी ज्या उद्या येतील बरोबर. आता ते बाकीचं काय ते मिठाई ते तुम्हाला बनवायचं ते बनवून घ्या म्हटलं. ते आपल्याकडं नाही झालं ना, आता एवढंच होतं म्हटलं, झालं. बरं ठीक आहे. आता काही बाकीचं वेटिंग राहिलं ते. पण म्हटलं उद्या हे लवकर लावून जाईल बरं कामाला. उद्या चला कसे उशीर झाला तर परत अजून परवा ओपनिंग आहे आपली, कसं करायचं काय, सकाळमध्ये व्हायला पाहिजे. त्याबद्दल अजिबात टेन्शन घेऊ नका, मी सगळं करतो म्हटलं. फक्त कसं आहे पोरांना थोडंफार तुमच्या परीने काय द्यायचं ते देऊन टाका. ते काय नाही, ते देऊन टाकू आपण. त्यांचा जो काय असेल रोज बाग वगैरे तो देऊन टाकू, त्याला काय म्हणतो. अरे नाही भाऊ म्हटलं, पण ते सीडी वगैरे ते सगळं आणायला लागतं ना, मग त्याच्यासाठी ते ॲडव्हान्स मागतो म्हटलं, त्याचं काय करायचं. अरे हो नाही का, शांताराम भाऊ एक काम करा, 500 रुपये आता तुम्ही देऊन टाका मला. ते कसं ते सीडी वगैरे ते सगळं बाहेरचं सामान आहे नाही का,
आपलं काही रेग्युलर काम नाही. हां आता हे गाडीवाल्याचं भाडं वगैरे हे याला बी 200 रुपये द्यायचे. 500 रुपये देऊन टाका, बाकी तर बघू आपण नंतर. अरे मग आधी नाही सांगायचं का? ठीक आहे चल घरी चल, 1000 रुपये घेऊन जाय. हां वेळ प्रसंगी लागले लोगली आता काय मागे ना मागत बसशील का? राहू दे तुझ्याकडे 1000 रुपये राहू दे. काय लागलं काही नाही आहे. हाय तुझ्यावर विश्वास आहे, काय टेन्शन आहे.